2 अक्षरी शब्द, पण तो जपण्यासाठी आपल्याला किती आटापिटा करावा लागतो ना. कितीही वर्षे संसाराचा सारी पाठ खेळला तरी नात्यांचा हिशोब मात्र प्रत्येकाचा वेगवेगळाच असतो. नाती जपताना जीवन हे भूमितीप्रमाणे स्वतःची चाकोरी मोजत मापत चाललेलं असतं. वात्सल्याच्या मायेच्या रेषेवरून चालत राहतो आपण, पण काटकोन त्रिकोणाच्या अंशाची बेरीज मात्र कधीच सापडत नाही आपल्याला. कोणत्या व्यक्तीशी कसं बोलायचं, कसं वागायचं हे त्या व्यक्तीच्या नातेसंबंधावरून आणि प्रसंगावरून ठरत असतं. असं म्हटलं जातं की आपल्यावर वाईट वेळ आली की नाती कळतात. आपलं कोण परकं कोण हे चित्रच स्पष्ट होतं. वेळ प्रसंग आपल्याला माणुसकीचे धडे देऊन जात असतात. एकमेकांना दिलेली प्रेमाची साथ, मायेची साथ नात्यांची वीण घट्ट करत असतात. प्रत्येकजण पैशाच्या मागे लागलेला असतो. आपल्या नात्यांना आपण फारसं महत्त्व देत नाही आहे. नाती सांभाळण्याची फार मोठी जबाबदारी आपल्यावर असते, म्हणजे स्त्रियांच्यावर असते. लग्नानंतर सासू सासरे, नवरा, दीर, जाऊ, नणंद अशा कितीतरी लोकांना एकाच वेळी जमवून घ्यावं लागतं. त्या सगळ्यांना जमवून घेण्यासाठी स्वतःला बदलावं लागतं. स्वतःच्या आवडीनिवडी बाजूला ठेवाव्या लागतात. रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत नवऱ्याला काय पाहिजे, मुलांना काय पाहिजे, घरातल्यांना, इतर सगळ्यांना काय पाहिजे याचा विचार करण्यात आणि प्रत्यक्ष कृती करण्यातच संपूर्ण दिवस निघून जातो. आणि याच रुटीनमध्ये हळूहळू आपलं वयसुद्धा निघून जात असतं. हे करत असताना सगळ्यांची मनं सांभाळण्याचं अवघड कामसुद्धा आपण सहजगत्या पेलत असतो. नाती सांभाळण्याच्या नावाखाली अक्षरशः आपण दबून गेलेलो असतो. आणि हे करत असताना तिच्या मनाच्या मात्र चिंधड्या उडालेल्या असतात. त्याकडे मात्र कुणाचंही लक्ष नसतं. चांगुलपणाच्या आदर्श स्त्रीच्या चौकटीत बसण्यासाठी ती आयुष्यभर प्रयत्न करत असते. सासू सासऱ्यांची सेवा करणं, नवऱ्याची मर्जी सांभाळणं, आपला पूर्ण वेळ मुलांसाठी देणं, शिवाय घर सांभाळणं, सणवार रीतिरिवाज पाळणं, इतकं सगळं करूनही जराशी कुठं चूक झाली तर घराण्याच्या मानसन्मानाशी तिचा संबंध जोडला जातो. खरंच हे सगळं बरोबर आहे का? याउलट घरच्यांसाठी वेळ देणारी आणि घरचेसुद्धा तिच्या प्रत्येक कार्यात तिला सपोर्ट करत असतील तर तीसुद्धा आदर्श स्त्री, आदर्श सून होऊ शकते ना. पण काही स्त्रियांच्या मनावर रूढी परंपरेच्या नावाखाली संस्काराचा असा पगडा बसलेला आहे की त्या स्वतःच त्यातून बाहेर यायला तयार नाही आहेत. आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीनं आपल्याला चांगलं म्हणावं यासाठी पूर्ण आयुष्य खर्ची घालतात. इतकं की 30-35 वर्षानंतर बहिणींच्या गेट टुगेदरला एकमेकींची ओळख करून द्यावी लागते. एकाच गल्लीत बालपण गेलेलं असतं, लहानाचे मोठे झालेलं असतो, एकाच शाळेत शिक्षण घेतलेलं असतं, वयाची 20-22 वर्षे एकत्र घालवलेली असतात, पण लग्नानंतर सगळेच गायब. जणू काही प्रत्येकजण वेगवेगळ्या देशामध्ये राहत असू. आपण स्वतःला इतकं गुरफटून घेतलो आहोत की माहेरच्या माणसांसाठी आपल्याकडं वेळच नाही आहे. इतकं मोठं समर्पण फक्त स्त्रीच करू शकते. पण आता तरी स्वतःसाठी थोडा वेळ द्यायला हवा ना. 40शीची स्त्री आता सर्वात तरुण असते. अनुभवाच्या सिदोरीसकट बोल्डसुद्धा असते. कुरकुरणाऱ्या गुडघ्यांना ती सहज ॲडजस्ट करते. मुलांबरोबर लहान होते, मुलीचीही मैत्रीण होते. संसारात राहूनही स्वतःची स्पेस जपते. गाणी, गोष्टी, मूवी, नाटक हवं तेव्हा बघते. 40शीची स्त्री सर्वात स्मार्ट म्हणणं काही वावगं ठरणार नाही. बाहेर जाण्यासाठी आता परवानगी लागत नाही. लोक काय म्हणतील याची काळजी करत नाही. साडी आणि सासू याचं डिस्कशन संपलेलं असतं. विमानाचे पंख लावून तिला जग फिरायचं असतं. अंगभर दागिन्यांना केव्हाच सुट्टी देते. डायमंडचं मंगळसूत्र मात्र दिमाकात मिरवते. जगायचंच राहून गेलेलं ती आता जगत आता मी म्हणजे मला जाऊ नको म्हटलं तरी सुद्धा मी माझं मी येते. कुठे पण म्हणजे काही कार्यक्रम असला काय असला तर येते. तर मला पहिलं आपण ती मुलगी आहे. कुणाचा राजा कुणाचा राणी
हे जे भाग्य मिळालं गेट टुगेदर, तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत, शब्द सुमनांच्या बहार, आमचं सर्वांचं भाग्य. सुनंदाने हे सगळं घडवून आणलं म्हणून मी मनापासून आपल्याच्या सगळ्यांच्या वतीने मी तिचा आभार मानतो. आणि आपण सगळे आल्याबद्दल त्याला शोभा आली म्हणून आम्ही एकच भाग्य म्हणजे सगळ्यांच्यामध्ये प्रेम, आत्मीयता आणि विनम्रता पाहिजे म्हणून आपण सगळेजण इथे एकत्र आलेलो आहोत. हे असंच पुढं चालत राहूया, चालत हे करूया. हाच कार्यक्रम पुढं वाढूया. कुणाचं पण सुखदुःख असेल, कुणाच्या चांगले कार्यक्रम असू दे किंवा वाईट, सगळ्यांना एकमेकांना शेअर करूया. कुणाचा जरी चांगला प्रसंग असेल तरी त्यात सहभाग घेऊया, वाईट असेल तरी पण त्याच्यामध्ये आपण सर्वांनी सहभाग घ्या. कुणाला कुणाची गरज पाहिजे असेल, कुणाला माहिती पाहिजे असेल तरी व्हॉट्सअपवर टाका. आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत. हे सगळं घडून आणण्याचं एकमेव म्हणजे सुनंदा आहे. त्या सुनंदाच्या भाग्यामुळं आपण सर्वांनी एकत्र आलेलो आहोत. तुमच्या सगळ्यांच्या वतीनं आम्ही तिथं पुन्हा एकदा आभार मानतो. सगळ्यांच्या असा स्नेह राहू दे. प्रत्येकाला वेगळा आपणही करवत आहे. जून गेल्याच्या गुलाब कसं प्रेमाचं प्रतीक आहे. तिचं मन मोठं आहे, मला खात्री आहे. आपण दिदीला एखादं फूल आपल्या प्रेमाचं घेऊया आणि तिला धन्यवाद पुष्पगुच्छ देऊ. हा पुष्पगुच्छामध्ये सगळ्यांचं प्रेम दडलेलं आहे. कसं आहे आपण एकत्र घेऊ शकतो. त्याच्या अगोदर सगळ्यांकडे 20 वर्ष एक मिनिट ह्या वयात येऊनच जास्त आठवण होतं. कारण लग्न झाल्यानंतरची पहिली 20 वर्ष तुम्हाला कोणाची आठवण आली होती त्या बरोबर सगळ्यांचं आपापल्यात बिझी. चेहरा सुद्धा लक्षात सगळेजण भेटूया. किती आयुष्य आहे माहित नाही, शक्य तितकं यायचं सगळेजण प्रयत्न करा. बघा नाही, आणि कुणाला काय अडचण असेल, आर्थिक अडचण असू दे, कशाची पण आम्ही सगळ्यांनी मिळून सोडूया. सगळ्यांनी मिळून सोडूया ती अडचण, पण जायचं कंपल्सरी. काम बाजूला ठेवायचं, पण ह्याला प्राधान्य द्यायचं सगळेजण. माझं घरात काम आहे म्हणायचं नाही, सगळ्यांना काम आहे. का थोडीशी वेळ काढा. फक्त समाधान आहे, दुसरं काही नाही. आज घरी गेल्यावर तुमचं मन किती हलकं होतं याचा तुम्हाला आज अनुभव नक्की येतोय की नाही बघा. सगळ्यांनी याच्या अगोदर कधी कुठला असं खूप आमची छोटी सविता ताई कुठंच गेल्या नाहीत. मला वाटते पहिल्यांदा आले असतील दोघी, पण दोघी तयार नव्हत्या. जबरदस्ती त्यांना दोघीला घेऊन आलेलं आहे. आज जाऊन तुम्ही उद्या तुमचा अनुभव सांगा, तुम्हाला कसं वाटलं येऊन. सगळीचे रिलॅक्स वाटला, अनुभव किती हलकं झालं तुमचं सगळं. फक्त रिलॅक्स व्हायला स्वतःसाठी टाइम द्यायला यायचं. इतकी वर्ष सगळ्यांसाठी जमलोय, आता स्वतःसाठी एक दिवस करायला काही हरकत नाही. म्हणजे डेव्हलप झाले लहान असताना तिच्या लक्षात होतं आणि ते बरोबर सांगितल्याबरोबर त्याने टाळी वाजवल्या लगेच नीट असं काय जैन धर्माचं
प्रश्न काढून शिकवायचं. लक्षात आलं. धर्माची चर्चा करायची. गप्पा गोष्टी काही कायम करते व गप्पा गोष्टीला अर्धा तास द्यायचा नाही असं नाही, कारण 5 दिवसांनी भेट आहे. एक अर्धा तास गप्पा गोष्टी राहते. असं गेलं तर असं पूर्ण नंतर आणि आता पुढच्या वेळी सगळेजण एक एक करून घेऊन येऊन चालेल. मस्त मजा. गोळा झाला की नाही असं काय तर बोलतात. 2-3 दिवस गेले ना कुठं तर निवांत होत. विचार करून तिच्या लक्षात होतं आणि ते बरोबर सांगितल्याबरोबर त्याने टाळी वाजवल्या लगेच नीट असा काय म्हणून अशी प्रश्न काढून शिकवायचं. लक्षात आलं. धर्माची चर्चा करायची. गप्पा गोष्टी काही कायम करते व गप्पा गोष्टीला अर्धा तास द्यायचा नाही असं नाही, कारण 5 दिवसांनी भेट आहे. एक अर्धा तास गप्पा गोष्टी राहते. असं गेलं तर असं पूर्ण नंतर आणि आता पुढच्या वेळी सगळेजण एक एक करून घेऊन येऊन चालेल. मस्त मजा. गोळा झाला की नाही असं काय तर बोलतात. 2-3 दिवस गेले ना कुठं तर निवांत होत. विचार करून